सत्तेच्या डोक्यावर नेहमीच तुम्हाला राजा भाऊच्या डोक्यावर नेहमीच असतो माझा हात. मी तर अनेक दिवसांपासून जातो माझ्या अभिमान. मी नेहमीच गात असतो माझ्या अभिमानाचं गीत, कारण त्याच्यामध्ये दडले नाही तुमचे सर्वांचे. आज या ठिकाणी राजाभाऊ कापसे यांचा फार वाकडी गावामधली जी कापसे उंची आहे या ठिकाणी माझ्या खासदार मंडळातून 15,00,000 आपण आज हा केलेला आहे आणि सर्वांना येण्यासाठी असे रस्ते ठिकठिकाणी प्रधानमंत्री यांच्या फंडात खूप होता. अशा पद्धतीच्या रोडच्या महाराष्ट्र सरकारच्या तर गावागावातले रस्ते चांगले असले पाहिजे. दलित वस्तीला जोडणारे रस्ते असले पाहिजे. त्यासाठी त्या मार्फत आपल्याला अनेक ठिकाणी चांगल्या पद्धतीचा वापर करता येतो. माझ्या फंडातून 15,00,000 रुपये दिले आहेत आणि 2-3 दिवसापूर्वीच राजाभाऊचा मला निवडणुकीपासून त्याचे मध्ये नंतर त्यांचे राजाचे 2 आले आणि नंतरच्या मुवमेंट पासून राजा भाऊ कापसे मुंबईत असताना तो राजा असतो. बापरे झाल्यानंतर तो राजा भाऊ कापसे. त्यामुळं या ठिकाणी त्याचा आग्रह होता की मी पुढे थोडा त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी येणार होता. आपण दिलेल्या फंडातून रस्ता बनलेला आहे. त्या उद्घाटन करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा आहे ना मुख्यमंत्री अडचणीमध्ये आहे. बहुजन पक्षाचा सर्व परिवार या ठिकाणी जनता सर्वांचा सत्कार केलेला आहे. त्यांची नावं इथून सांगितलं आहे. पुढे सुरेंद्र थोराच्या मुलीचं लग्न 7 वर्षापूर्वीच होतं दिलेले आहे. फार वाचन केलं पाहिजे असं नाही. आमच्या सगळ्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत, बांधव उपस्थित आहेत. राजा भाऊंनी सर्वांच्यासाठी भोजन ठेवलेलं आहे. काय बोलतो आंबळ चपाती पुरी भजी आणि खावा तुम्ही राजा भाऊची भजी, खावा तुम्ही राजा भाऊची भजी करू नका त्यांना भजी. आपलं जेवण आहे, अनेक दुकानात जेवण आहे. आम्हाला पुढं जायचं आहे, मला कुठं आहे बोलायचं आहे. आपल्या दुकानांना आहे. परवा माकन समाजाचा एक मेळावा कोल्हापूरमध्ये मुलाला तिकडे मला जायचं आहे. नंतर लगेच मी सुरुवाताला जाणार आहे. सुरुवातला हे दादरनगर केंद्र आहे आणि त्या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाची ठेवलेली आहे. त्यानंतर जमलमध्ये कार्यक्रम आहे आणि त्यानंतर मी 22 तारखेला पटना, 23 तारखेला दिल्लीमध्ये आहे. परवाच मी टेम्पो करून आलो आणि ताबडतोब काल सकाळी दिल्लीला गेलो. दिल्लीतून संभाजीनगरला गेलो. संभाजीनगरवरून मला तिथे तुमच्या जिल्ह्यामध्ये आलो. त्यामुळं सातत्यानं माझे दौरे सारखे केलेले असतात. त्यामुळं राजाभाऊ आग्रह होता त्या पद्धतीनं त्याचं घरी मला बघायला मिळालं. ही 2 मुलांची त्याची गरज आहे आणि राजाभाऊची गरज आहे. विजेचा गावात आणि विजेचा गावामध्ये बंगला, विजेचा गावामध्ये आहे बंगला बघायचा चांगला. सगळ्याचे बंगले आहेत, सगळ्याचे बंगले गेलेले
मला काही तुम्हाला देत नाही सगळे म्हणालो पण ठीक आहे तर काय बोलतो परिवार आहे तुझ्या पाठीची आहे देवी तुझ्याला त्यामुळं आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत. श्रीराम भालेराव या ठिकाणी आलेले आहे. या ठिकाणी प्रकाश डोंगरेजी आमचे डिव्हिजनचे अध्यक्ष ते आलेले आहेत. त्यानंतर पप्पू बंदोळे या ठिकाणी आलेला आहे. आमचे अजित रणदिवे मुंबईच्या ईशान्य मुंबईचे अध्यक्ष आलेले आहेत. तिरुवंत आमचे म्हणून वाढले अध्यक्ष ते आलेले आहेत. अरुण पठारे कल्याणवरून इथं आलेले आहेत. सुनील नाळवे हे सुद्धा आपले नगर सदस्य होते, आपले अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. रमेश गायकवाड राज्याचे ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच रोहिणी आहेर रोहिणी आहेर जिल्हा परिषदेचे माझे मेंबर या ठिकाणी आलेले आहेत. रोहिणी आहेर या सरपंच आहेत, त्या उपस्थित आहेत. आपलं काय नाव? बाळासाहेब आहे सर पती बाळासाहेब आहे. बाळासाहेब आहे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळं म्हणजे तुमचं नावच आहे, तुमचं नावच आहे, मतदान मिळणार नाही याच्याकडून आम्हाला आहे. त्यामुळं आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपण वाघरीच्या संबंधामध्ये निवेदन दिलेलं आहे. नक्की त्याचा विचार करू. आणि स्ट्रीट लाईट आहे, सोलर लाईट आहे, रोड लाईट काम म्हटलं तरी बघू सामाजिक न्याय आपल्याला